मंडळी, माझ्याकडून आणि तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर नमस्कार मंडळी, आज का नाही तुमचं माझ्या छोट्याशा मिनी ब्लॉग मध्ये स्वागत आहे. आज का नाही गुढी पाडवा असल्यामुळे सकाळ सकाळी गुढीला नारळ फोडण्यासाठी झाडाची जाऊन 2 नारळ आणले. नारळ जसा आणला मशनीने नारळ सोलण्यासाठी सुरुवात केली. अशा प्रकारे 2 नारळ सोलून पण घेतले. नारळ जसे सोलून झाले तसं कडुलिंबाचा पाला आणण्यासाठी निघालो. आपल्या जीवनामध्ये आध्यात्मिक दृष्ट्या आणि वैज्ञानिक दृष्ट्या कडुलिंबाचे भरपूर असे फायदे आहेत. जसं लिंबाच्या झाडापाशी पोहोचलो तसं लिंबाचा पाला काढण्यासाठी सुरुवात केली. घरी जाताना एवढा असा बक्कळ पाला घेतलेला. आपण का नाही काल बेटातून येताची काठी गुढीपाडव्यासाठी घेऊन आलतो. ती काठी शेतामध्ये धुण्यासाठी घेऊन निघालोय. नंतर का नाही बोर चालू करून बारडीमध्ये पाणी काढून घेतलंय. जसं पाणी काढून झालं तसं येताची काठी धुण्यासाठी सुरुवात केली. नंतर का नाही ही काठी घेऊन निघालो घरी. नंतर का नाही अशा प्रकारे काठीची पूजा करून ज्योतिबाच्या नावा गजरामध्ये येताची काठी उभा केली. आपलं का नाही गुढी पाडव्या दिवशी मराठी नवीन वर्ष चालू होतं. आपण का नाही या गुढीच्या काठीला लावलेलं साहित्य याचं आध्यात्मिक दृष्ट्या आणि सायन्स दृष्ट्या भरपूर असं महत्व आहे बरं का. आपली संस्कृती, चालीरीती, परंपरा, धर्म हे संपूर्ण टिकवण्याचं काम आपल्या नवीन पिढीच्या हातातच आहे बरं का. नंतर का नाही जशी संपूर्ण पूजा झाली शेवटला नारळ मी फोडला बरं का. नंतर का नाही नारळ फोडून झाल्यानंतर नमस्कार केला. गुढीला नारळ फोडून झाल्यानंतर प्रार्थना केली की जो मला सपोर्ट करते त्याला सुख, समृद्धी, आरोग्य लाभू दे. असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका.